विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. कालच्या तासाला आपण प्राण्यांविषयीचे अनुकूलन याविषयी सविस्तर माहिती पाहिली. त्यामध्ये कोणकोणत्या प्रदेशातील कोणकोणते प्राणी कशा प्रकारे अनुकूलन करतात याविषयी सविस्तर माहिती पाहिली. आजच्या तासाला आपण असे होऊन गेले यामध्ये पेज नंबर 8 वरती डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. पहा, जे शास्त्रज्ञ होऊन गेले, वैज्ञानिक होऊन गेले, यांनी जे शोध लावले, या शोधांच्या आधारे प्राणी वनस्पती यांचं जीवन जगण्याची अनुकूलता, त्याचप्रमाणे त्यांचे निसर्गाशी असणारे नाते, त्याचप्रमाणे निसर्गामध्ये समतोल राखण्याच्या कामी त्यांचं कार्य, या सर्वांचा अभ्यास या शास्त्रज्ञांनी सतत करून या ठिकाणी 7वी विज्ञान विषयामध्ये जे सजीवांविषयी जी काही प्रकरणं यामध्ये दिलेली आहेत, त्यामध्ये डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत आपण आज पाहणार आहोत. चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून असे सुचवले की जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते. त्यावेळच्या पर्यावरणात म्हणजे पूर्वी होऊन गेलेल्या पर्यावरणामध्ये, आत्ताच्या पर्यावरणामध्ये आणि पूर्वीच्या पर्यावरणामध्ये फरक आहे की जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणामध्ये जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते, म्हणजे ते कुठल्याही आपत्तीचं व्यवस्थितरित्या त्याला काय म्हणतात की विरोध करून ते सक्षम झाले, ते जगले. तेच सजीव पुढील काळात टिकण्यासाठी काय झालेले आहेत, सर्वात जास्त त्यांची शक्यता वाढली. बघा, म्हणजे सुरुवातीला लहान मूल 5 वर्षाचं होईपर्यंत सतत आजारी पडतं आणि ज्यावेळेस ते 5 वर्षानंतर वाढायला सुरुवात होती त्यावेळेस त्याची प्रतिकारशक्ती वाढते. म्हणजे एखादा लहान मुलगा 5 वर्षाच्या आत जर कमी प्रमाणात आजारी पडला, आहार चांगल्या पद्धतीचा घेऊन जर त्याने शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवली, तर तो मुलगा जास्त काळ किंवा जास्त कालावधीपर्यंत पुढं जगू शकतो, प्रतिकार करू शकतो, कुठल्याही रोगाचा तो प्रतिकार करू शकतो. तशाच पद्धतीने वनस्पती आणि प्राणी यांचं देखील ज्या पर्यावरणामध्ये त्यावेळेस ते जगत होते आणि त्यावेळेस सर्वात सक्षम होते, म्हणजे कुठल्याही प्रकारचा आजार किंवा रोग होत नव्हता, त्याचा ते प्रतिकार करत होते आणि सक्षम राहत होते, तेच सजीव पुढील काळामध्ये टिकतात, म्हणजे सर्वात जास्त टिकण्याची शक्यता असते. यालाच सक्षम तोच टिकेल असं सिद्धांत आपण म्हणतो. म्हणजे जो सक्षम असेल, आत्तासुद्धा बघा, एखादा विद्यार्थी वर्गामध्ये जर आजारी असेल, सतत आजारी पडत असेल, तर त्याचं शिकण्याकडे लक्ष लागत नाही, कारण सतत तो त्या आजाराच्या आहारी पडतो, म्हणजे सक्षम नसतो. आणि सक्षम कधी होतो सजीव, ज्यावेळेस त्याच्या आहारामध्ये संतुलित आहार असतो, प्रत्येक पदार्थ याचा समाविष्ट त्या आहारामध्ये असते. अशा पद्धतीने जर त्याने आहार घेतला आणि प्रतिकार केला तरच तो सक्षम राहू शकतो. म्हणजे यालाच बघा, जसं मानवाच्या जीवनामध्ये संतुलित आहार घेतल्यानंतर मानव सक्षम राहू शकतो किंवा संतुलित आहार घेतल्यानंतर तो कुठल्याही रोगाचा प्रतिकार करू शकतो आणि तो जास्त काळ टिकतो. तशाच पद्धतीनं वनस्पती आणि प्राणी देखील या ठिकाणी जे पूर्वीच्या पर्यावरणामध्ये जे सक्षम होते टिकण्यासाठी, जगण्यासाठी, तेच शेवटपर्यंत काय होतात, सर्वात जास्त काळ टिकतात. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतं आहे की डार्विनचा जो पहिला सिद्धांत आहे, याला सक्षम तोच टिकेल असा सिद्धांत त्यांनी मांडला. आता दुसरा सिद्धांत बघा, की एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला, तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. यालाच डार्विनचा आपण दुसरा सिद्धांत म्हणतो. म्हणजे एखादा सजीव, उदाहरणार्थ कुत्रा घ्या.
आता कुत्रा, उदाहरणार्थ कुत्रा फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य, म्हणजे फायदेशीर म्हणजे एखादा कुत्रा दिसायला सुंदर असतो, आपल्याला बघितलं की छोटंसं पिल्लू ते आवडतं, त्याची तब्येत चांगली असते आणि त्याची स्नायू बळकट असतात, त्याचे डोळे, त्याचे कान सगळे व्यवस्थित अवयव असतात. म्हणजे तो वैशिष्ट्यपूर्ण, म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याला नावं ठेवण्यासारखं काही नसतं. आणि असं वैशिष्ट्यपूर्ण एखादं कार्य उदाहरण घेऊन जो जन्माला येतो व टिकू शकतो, त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. म्हणजे आपण बघतो बघा, अनुवंशिकता कशाला म्हणतात, तर आपल्या सारखाच म्हणजे दुसरा सजीव किंवा आपण बघतो की वडिलांसारखाच दिसणारा मुलाचा चेहरा, मग आपण काय म्हणतो की मुलगा हा वडिलांसारखाच दिसतोय, त्याची चेहरापट्टी ही वडिलांसारखी आहे, त्याचा आवाज, बोलणं, चालणं, म्हणजे अनुवंशिकता. थोडक्यात वडिलांचे गुण त्या विद्यार्थ्यामध्ये, मुलामध्ये उतरलेले असतात. अशा पद्धतीचा जो एखादं वैशिष्ट्य घेऊन जन्माला येतो आणि तो टिकतो, त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. याला डार्विनचा काय म्हणतात, दुसरा सिद्धांत. म्हणजे एखाद्या लिंबाच्या झाडाखाली, समजा उदाहरणार्थ लिंबाच्या झाडाखाली लिंबोळ्या पडतात आणि लिंबोळ्या पडल्यानंतर छोटी छोटी रोपं लिंबाची उगवतात, तुम्ही पाहिले असतील. किंवा चिंचेच्या झाडाखाली चिंचाचे ज्या काही चिंचा पडलेल्या असतात किंवा त्याचे जे काही बिया पडलेल्या असतात, त्याच्यापासून दुसरं रोप तयार होतं तशाच पद्धतीचं, आणि ते चांगल्या प्रकारे वाढायला सुरुवात होते किंवा वाढतं ते. त्याप्रमाणे आपण त्याला काय म्हणतो, डार्विनचा दुसरा सिद्धांत. म्हणजे दोन सिद्धांत त्यांनी मांडले बघा. म्हणजे शास्त्रज्ञ हे अभ्यास करूनच सिद्धांत मांडतात, असा अंदाजे सिद्धांत मांडत नाहीत. कुठल्याही गोष्टीचा ते खूप वेळा अभ्यास करतात आणि नंतर ते त्या सिद्धांतापर्यंत पोहोचतात आणि त्याचं ते त्या ठिकाणी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, म्हणजे याला काय दुसऱ्या नाव दिलेलं आहे सिद्धांताला, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. म्हणजे पहिला सक्षम तोच टिकेल आणि नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, अशा प्रकारे दोन सिद्धांत त्यांनी काय केलेले आहेत या ठिकाणी मांडलेले. आता पहा, हे सर्व या ठिकाणी प्राण्यांचे अनुकूलन, वनस्पतीचे अनुकूलन, हे मुद्दे या ठिकाणी संपलेले आहेत. आता शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सजीवांचे वर्गीकरण. आता आपण सजीवांचं अनुकूलन पाहिलं, पण त्यांचं वर्गीकरण करत असताना ते कशा पद्धतीने केले जाते, त्यासाठी कोणते निकष या ठिकाणी लावले जातात ते आपण पाहणार आहोत. आता थोडे आठवा, वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण का व कोणकोणत्या निकषांच्या आधारे केले जाते. वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण का व कोणत्या निकषांद्वारे केले जाते, आधारे केले जाते. प्रथमतः वनस्पती या एकदल वनस्पती, द्विदल वनस्पती असे वनस्पतींचे प्रकार आहेत. त्याचप्रमाणे प्राण्यांचं आहे ते शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणी. मग आपल्याला माहिती आहे शाकाहारी प्राणी कोणते, मांसाहारी प्राणी कोणते. वनस्पतींच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर द्विदल वनस्पती आणि एकदल वनस्पती कोणत्या, तेही आपण 6वीच्या वर्गामध्ये असताना आपण पाहिलेले. मग आपल्या सभोवतालच्या या वैविध्यपूर्ण सजीवसृष्टीतील सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणे, त्यांना लक्षात ठेवणं, हे आपल्यासाठी अवघड असतं. का अवघड असतं, कारण आपण जर सजीवांचं, प्राण्यांचं, वनस्पतींचं आणि सजीवांचं, प्राण्यांचं वर्गीकरण जर नाही केलं तर आपण कोणता प्राणी कोणत्या गटामध्ये मोडतो हे आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे. पहा, मग आजवर अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतींचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावून केलेले आहेत. यासाठी वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते. उतरंड तुम्हाला माहीत असेल की पूर्वीच्या काळी छोटी छोटी मडकी असायची, एक लहान, त्याच्यापेक्षा मोठं, त्याच्यापेक्षा मोठं, आणि मग सर्वात खाली मोठं मडकं ठेवलं जायचं, त्याच्यावर छोटं, त्याच्यावर छोटं, छोटं छोटं असं उतरंड असायची. मग ही उतरंड ही काय केलेली आहे, शास्त्रज्ञांनी गुणधर्मांचे, वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावून एक उतरंड तयार केलेली आहे, वर्गीकरणाची उतरंड बनवलेली. मग त्यांनी उतरंड बनवत असताना काय केलं असेल तर सर्वात मोठा प्राणी कोणता, 4 पायाचा प्राणी कोणता, त्याचं अन्न कोणतं, त्याची अनुकूलता कशी असते, तो परिसराशी कसं मिळतं जुळतं घेतो, ते एका गटामध्ये टाकायचं. त्याच्यापेक्षा छोटे प्राणी, त्याच्यापेक्षा छोटे प्राणी, असे 2-3 गट करून त्याप्रमाणे उतरंड तयार केली. याची सुरुवात प्राणीसृष्टी अथवा वनस्पतीसृष्टी या ठिकाणाहून त्यांनी केली. पुढे सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य, म्हणजे सजीवांचे जे काही गुणधर्म असतात त्यातलं ठळक काही मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार केले आणि यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम
असे म्हणतात. म्हणजे वर्गीकरणाचा पदानुक्रम कशाला म्हणतात, तर सजीवांमध्ये असणारे ठळक गुणधर्म. जसं तुमच्यामध्ये सुद्धा एखादा ठळक गुणधर्म असतो. काय असतो, की एखादा विद्यार्थी अभ्यासामध्ये हुशार असतो आणि तो शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लगेच पटकन देतो. म्हणजे तो काय असतो, त्याच्यातला गुणधर्म, ठळक गुणधर्म. आणि मूलभूत साम्य, म्हणजे आता मूलभूत साम्य म्हणजे आता त्याच्यासारखाच दुसरा एखादा विद्यार्थी असू शकतो, की त्याच्यामध्ये सुद्धा थोडेफार प्रमाणामध्ये त्याच्यासारखे गुण असतात. आणि मग हे मूलभूत साम्य आणि भेद म्हणजे वेगळंपण, अशा प्रकारच्या आधारे असा एक गट तयार केला जातो आणि त्या गटाला काय म्हटलं जातं, वर्गीकरणाचा पदानुक्रम. म्हणजे आपण जसं प्रार्थनेला उभं राहतो, की राहत असताना पहिल्यांदा लहान मुलगा, त्याच्या मागं उंचीने थोडा थोडा उंच असणारा मुलगा, मग अशा प्रकारे शेवट सगळ्यात उंच. मग तो तो क्रम कशासाठी आपण ठरवतो, तर पाठीमागच्या विद्यार्थ्याला सुद्धा पुढं काय चाललंय ते दिसावं म्हणून आपण तो पदानुक्रम ठरवतो. तशाच पद्धतीनं प्राण्यांचं वर्गीकरण करताना, वनस्पतींचं वर्गीकरण करताना पदानुक्रम ठरवला जातो आणि त्या पदानुक्रमाद्वारे प्राण्यांचे आणि वनस्पतींचे काय केले जातात, गट पाडले जातात. मग आता हे गट पाडत असताना बघा, दुसरा एक शास्त्रज्ञ आहे कार्ल लिनियस, याची द्विनाम पद्धती बघा, कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती. आता आपण पहिल्यांदा पाहिली ती कोणती, की डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत. आता कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती. आता द्विनाम पद्धती म्हणजे काय ते आपण समजून घेऊ आधी. आता कल्पना करा की एका वर्गामध्ये कबीर किंवा किरण नावाचे 4 विद्यार्थी आहेत. आता कबीर नावाचे 2 विद्यार्थी आणि किरण नावाचे 2 असे 4 विद्यार्थी आहेत. त्यापैकी एकाच विद्यार्थ्याबद्दल तुम्ही बोलत आहात, म्हणजे कबीर आहे त्याच्याबद्दल बोलताय. ते इतरांना निसंदिग्धपणे कळावे म्हणून तुम्ही काय कराल, तर आपण त्यांचे पूर्ण नाव सांगू, जसे नाव व आडनाव. यालाच द्विनाम पद्धती असं म्हणतात. म्हणजे एका वर्गामध्ये जर एकाच नावाचे 2-4 विद्यार्थी असतील तर शिक्षक काय करतात, समजा कबीर नावाने हाक मारली तर 4ही मुलं शिक्षकाकडं नजर समोर करून बघतात, की त्यांना वाटतं मला बोलवलंय, मला हाक मारली. परंतु तसं न करता ते निसंदिग्धपणे या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की कोणता कबीर आहे नक्की आणि कुणाला सर बोलवतात किंवा कुणाला काय विचारतात. तर जसं मग कधी कधी काय होतं, की सगळीच मुलं कबीर नावाची सरांकडे बघतात आणि विचारतात काय सर, म्हणून सर काय करतात, की पूर्ण नाव किंवा आडनाव अशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना बोलवण्याचा प्रयत्न करतात. याला द्विनाम पद्धती असे म्हणतात. म्हणजे आता एखाद्या कबीर नावाच्या मुलाचं आडनाव कबीर सोनवणे असेल, एखाद्या कबीर नावाच्या मुलाचं आडनाव कबीर कांबळे असेल, तर मग एखाद्या कबीरला बोलवायचं. मग कोणता कबीर, मग सोनवणे का कांबळे, तर मग कबीर सोनवणे किंवा सोनवणे असं म्हणून त्याला बोलवलं जातं. म्हणजे याचा अर्थ यालाच काय म्हणतो आपण, द्विनाम पद्धती. मग आता प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आलेलं आहे. वरील तक्त्यामध्ये दाखवलेलं आहे बघा तुम्हाला, की या ठिकाणी आंबा, मानव अशा प्रकारचे वनस्पती आणि प्राण्यांचे आपण गट पाडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पदानुक्रम ठरवलेला आहे, की सृष्टी, संघ, वर्ग, गुण, कुल, प्रजाती आणि जाती यांच्याद्वारे या वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं. मग प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आलेले आहे आणि या नावामध्ये 2 संज्ञा आहेत. 2 संज्ञा म्हणजे 2 नाव. संज्ञा म्हणजे नाव. पहिली संज्ञा प्रजाती दर्शवते, म्हणजे आणि दुसरी संज्ञा ही जात आणि उपजात. जसं आपल्याला नाव असतं आणि आपलं एक काय असतं, की टोकन नाव असतं, टोपण नाव म्हणतो आपण त्याला, की सुरुवातीला आपल्याला 2-3 नावाने हाक मारतात, घरी एका नावाने हाक मारतात, शाळेत वेगळंच नाव असतं. अशा प्रकारची प्रजाती आणि जाती, अशी उपजात आणि जात अशा प्रकारचं संज्ञा त्या ठिकाणी दर्शवली जाते. आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आलेली आहेत. आणि ही कशासाठी देण्यात आलेली आहेत, तर आपल्याला त्या सजीवांचं वर्गीकरण, वनस्पतींचं वर्गीकरण करता यावं यासाठी द्विनाम पद्धतीचा वापर या ठिकाणी वैज्ञानिक करतात. मग आता एकाच जातीमधील सर्व सजीव
इतके सारखे असतात की त्यांच्यात रंग, उंची, शेपटीची लांबी असे काही भेद असले तरी संकर होतो. म्हणजे संकर होतं म्हणजे काय होतं की त्यांच्यामध्ये अ, पुनरुत्पादनाचा जो प्रकार असतो की आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करणं किंवा त्या ठिकाणी वाढ होणे, दुसऱ्या सजीवाची निर्मिती होणे. आता यात रंग, उंची, शेपटीची लांबी असे काही भेद असले, समजा एखाद्या कुत्राची शेपटी आता आखूड असली किंवा शेळीची शेपटी लांब असली, गाढवाची शेपटी लांब असली, तरी त्याला 4 पाय आहेत, कान आहेत, डोळे आहेत. मग अशा प्रकारचे सजीव हे एका गटामध्ये टाकले जातात. थोडाफार फरक किंवा भेद इकडं तिकडं चालतो, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये एकमेकांशी जुळवून घेण्याची जी काही क्रिया असते ती सतत होत असते. प्रजनन व वंशवृद्धी होऊ शकते. म्हणजे प्रजनन म्हणजे काय, की थोडक्यात एकमेकांच्यामध्ये थोडंसं जुळवून घेण्याची पद्धत आणि त्यामधून वंशवृद्धी. मग वंशवृद्धी म्हणजे आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करणं. उदाहरणार्थ बघा, जगभरातील सर्व मांजरे एकाच प्रजातीत मोडतात. बघा, मांजरं एका प्रजातीत मोडतात. मग ते काळ्या रंगाचं असो, पांढऱ्या रंगाचं असो किंवा तांबड्या रंगाचं, मांजर हे मांजरच असतं. मग ते एकाच प्रजातीमध्ये मोडलं जातं. तसेच कोंबडी, गाय, कुत्रा इत्यादी आणि वनस्पतींमध्ये आंबा, मका, गहू. म्हणजे आता आंबा असेल, मका असेल, गहू असेल, तरी आपण त्याला काय म्हणतो, धान्य म्हणतो, पीक म्हणतो. आणि गाय, कुत्रा, कोंबडी असेल तर त्याला आपण प्राणी म्हणतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, कोंबडीला 2 पाय असतात, गायला 4 पाय असतात, कुत्र्याला 4 पाय असतात. पण तरीसुद्धा ते छोटे छोटे प्राणी आणि थोडाफार भेद आपण म्हटलेलं आहे इथं, की जातीमध्ये थोडाफार एकसारखेपणा नसतो. रंग, उंचीमध्ये किंवा लांबीमध्ये थोडासा सेफ्टीचा फरक असतो, तरी पण ते एका प्रजातीमध्ये मोडतात. उदाहरणार्थ कोंबडी, गाय आणि कुत्रा. अशा प्रकारचे वनस्पती आणि प्राणी यांचं जर आपण वर्गीकरण पाहिलं, द्विनाम पद्धती पाहिली, तर या ठिकाणी आपल्याला कार्ल लिनियसची पद्धत लक्षात येते. आता बघा, शेवटच्या पेजवरती दिलेलं आहे बघा, की वनस्पती व प्राणी सृष्टीतील द्विनाम पद्धतीने वर्गीकरण केलेली काही उदाहरणं. आता तुम्हाला उदाहरणं दाखवलेली आहेत या ठिकाणी. एका ठिकाणी सजीव आहेत, दुसऱ्या ठिकाणी वैज्ञानिकांची नाव आहेत. म्हणजे आता सजीव कोणता आहे, कुत्रा. मग ते वैज्ञानिकांनी त्यांना नाव काय दिलेलं आहे, तर कॅनिस फॅमिलेरिस, म्हणजे कॅनिस फॅमिलियर्स. गायला काय नाव दिलं आहे, बोस टॉरस. आणि जास्वंदाला नाव दिलेलं आहे हिबिस्कस रोझा सायनेसिस. आणि ज्वारीला नाव दिलेलं आहे स्वाघर व्हल्गेर. म्हणजे बघा, ही आता अवघड नाव आहेत थोडीशी, तुम्हाला ही लक्षात राहण्यासारखी नाहीत, परंतु शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्राण्यांच्या आणि वनस्पतीच्या वर्गीकरणासाठी द्विनाम पद्धतीनं ही उदाहरणं दिलेली आहेत. मग याप्रमाणे आपल्या सभोवताली आढळणाऱ्या प्राण्यांची व वनस्पतींची वैज्ञानिक नावं आपल्याला शोधायच्या. मग आता ती कशी शोधायची, तर आपण मोबाईलवरून नेटचा वापर करून या ठिकाणी आपण त्यांची नावं, द्विनाम पद्धतीची वर्गीकरण हे आपण शोधू शकतो प्राण्यांचं, वनस्पतींचं. बघा, एका कोपऱ्यामध्ये बेडकाचं चित्र दिलेलं आहे. बेडकाची जीभ बघा. या ठिकाणी चित्र देण्याचा उद्देश असा आहे की 29 एप्रिल, बघा आता एप्रिल महिना तर होऊन गेला, 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो परीक्षेला, की जागतिक बेडूक संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो किंवा कोणत्या दिवशी साजरा केला जातो. आता या दिवशी साजरा करण्यामागचा उद्देश बघा, 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिन हा साजरा केला जातो. मग आपण काय करतो, ज्या दिवशी दिवस असतो त्याच दिवशी आपण तेवढ्यापुरता तो दिवस पाळतो. इतर वेळी आपण प्राण्यांना किंवा वनस्पतींना त्रास देण्याचं काम किंवा काहीतरी खोडी करण्याचं काम करतो. पण हे जे दिवस आहेत हे दिवस आपण रोजच्या रोज पाळलेच पाहिजेत. कारण प्राण्यांचं, वनस्पतींचं जर आपण संरक्षण केलं तर आपल्याला त्याच्यापासून होणारा जो काही फायदा आहे तो फायदा असा आहे की प्राणी हे पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं काम करतात, वनस्पती ह्या पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं काम करतात. आणि जर आपण त्यांनाच नष्ट केलं तर पर्यावरणाचं संतुलन काय होणार आहे, ढासळणार आहे आणि त्याचा परिणाम हा मानवी जीवनावरती होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस एकच दिवस न मानता दररोज आपण त्याचं संरक्षण केलं पाहिजे. आणि संरक्षण कायद्यानुसार वन्यजीव प्राण्यांना जर आपण काही इजा पोचवली तर कायद्यानुसार आपल्याला शिक्षा होऊ शकते. आणि म्हणून आपण
या प्राण्यांचं संरक्षण केलं पाहिजे. पहा आता हे प्रकरण पहिलं या ठिकाणी संपलेलं आहे, परंतु प्रकरण संपलेलं असलं तरी याच्या खाली एक स्वाध्याय दिलेला आहे बघा. तुम्हाला दिसतोय स्वाध्यायामध्ये पहिला जो प्रश्न दिलेला आहे तो शोधा पाहू माझा जोडीदार, हा एक तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे. त्यानंतर जो तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे दुसरा प्रश्न की परिच्छेद वाचायचा आहे आणि खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या शब्दामध्ये लिहायच्यात, म्हणजे तुमच्या शब्दामध्ये. तर त्या ठिकाणी काही 4-5 प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरं तुम्ही लिहू शकता परिच्छेदामध्ये शोधून. आणि तिसरा प्रश्न खोटे कोण बोलतो, यामध्ये सुद्धा आपण हा प्रश्न सोडवू शकता. आणि तिसरा प्रश्न जो आहे तो विधाने वाचून अनुकूलना संदर्भात त्या प्राण्यांविषयी किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या परिसरातील वातावरणाविषयी आपल्याला थोडीशी माहिती लिहायची आहे. आणि पाचवा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यामध्ये बघा पहिलाच प्रश्न आहे उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात, निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज का जगू शकतात, ते मी तुम्हाला परवाच्या तासाला प्रश्न दिलाच होता लिहून. सजीवातील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे ते पण तुम्ही लिहू शकता. अनुकूलन आणि परिस्थिती याचा काय आपापसात संबंध आहे. सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते. आता सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते ते आपण आता पाहिलेलं आहे की डार्विनचा सिद्धांत किंवा कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती. तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही त्या पद्धतीमधून आपल्या वाक्यामध्ये आपण उत्तर लिहू शकता. अशा प्रकारे हे प्रकरण तुम्हाला समजलेच असेल. शाळा सुरू झाल्यानंतर जो मी काही स्वाध्याय सांगितलेला आहे आता की प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा हे प्रश्न वहीमध्ये तुम्ही सोडवून शाळेत आल्यानंतर तपासून घ्यायचे. ठीक, धन्यवाद.